हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना ऍडमिशन हवं असतं. एमबीबीएस असो, बीएमएस असो, बीएचएमएस असो किंवा बीडीएस असो, कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घेताना आपल्याला सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करताना आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी आपल्याला पाहिजे याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. कॅटेगरी वाईज कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला ऍडिशनली लागतात किंवा जे कॉमन डॉक्युमेंट्स आहेत ते कोणते लागतात याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन मी आज तुम्हाला देणार आहे. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला नीट एक्झाम कडनं, म्हणजे फॉर एक्झाम्पल जी नीटची एक्झाम होते तर त्या एक्झाम मधनं 3 डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी लागतात. नीटचं ऍडमिट कार्ड, जे एक्झामला जाताना तुम्हाला जे ऍडमिट कार्ड भेटतं ते, त्यानंतर नीटचं स्कोर कार्ड, जो रिझल्ट आल्यानंतर जी प्रिंट निघते ती, त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म, जेव्हा नीटचा फॉर्म फिल करतो आपण एक्झामसाठी, तर तो फॉर्मही आपल्याला इथे मॅन्डेटरी लागतो. त्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट, बघा 10वीचं सर्टिफिकेट लागतं, मार्कशीट मागता का ते? नाही. बिकॉज इथे डेट ऑफ बर्थ असतं, म्हणून 10वीचं सर्टिफिकेट मागितलं जातं. आणि 12वी अशी असते की 12वीचा रिझल्ट रिसेंटली लागलेला असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट भेटणं थोडं अवघड असतं, त्यामुळं 12वीचं मार्कशीट या ठिकाणी मागितलं जातं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 6वं डॉक्युमेंट खूप इम्पॉर्टंट आहे का, तर प्रत्येक विद्यार्थ्याला लिव्हिंग सर्टिफिकेट मागितलं जातं, म्हणजे स्कूल लिव्हिंग किंवा कॉलेज लिव्हिंग. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही जे 12वी कॉलेज सोडता, तर त्या 12वीच्या कॉलेज सोडल्यानंतर त्या ठिकाणून तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेटही कंपल्सरी आणायचं आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. त्यानंतर आधार कार्ड, 7वा डॉक्युमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, कॉमन आहे, आपली आयडेंटिटी आहे आधार कार्ड. सध्याच्या सिच्युएशनला जर पासपोर्ट नसेल इंडियन माणसाकडे, तर त्याच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर 8वं डॉक्युमेंट कंपल्सरी डॉक्युमेंट आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, कुठलीही कॅटेगरी असू दे, ते म्हणजे डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी. बघा तुम्ही इंडियन नॅशनॅलिटीचे आहेत, नॅशनॅलिटी तुम्हाला भेटेल. डोमेसाईल, तुम्ही जर महाराष्ट्रीयन असेल तर तुम्हाला महाराष्ट्राचं डोमेसाईल भेटणार आहे कंपल्सरी. सो सर्व विद्यार्थ्यांकडे डोमेसाईल नॅशनॅलिटी असेल तरच ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्यानंतर आता खूप साऱ्या मुलांना प्रश्न पडतो की सर आम्ही 10वी आणि 12वी ही महाराष्ट्रातच केलेली आहे. ओके, तुम्ही इलिजिबल आहात. पण काही विद्यार्थ्यांचं असं असतं की 10वी बाहेरच्या स्टेटमधनं केली आहे किंवा 12वी बाहेरच्या स्टेटमधनं केली आहे, तर महाराष्ट्र स्टेटच्या 85% मध्ये ते विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही. या विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल काउन्सिलिंग असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ब्राईट फ्युचरला जर रजिस्टर करत असाल, तर ब्राईट फ्युचर तुम्हाला प्रॉपर वे आउट करून देईल की कशा पद्धतीने या ठिकाणी रजिस्टर करायचं किंवा कोणत्या काउन्सिलिंग मधनं तुम्हाला ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत, हे तुम्हाला गायडन्स करून देईल. ज्या विद्यार्थ्यांची 10वी किंवा 12वी बाहेरच्या स्टेटमधून झालेली आहे किंवा डोमेसाईल नाहीये त्या विद्यार्थ्यांकडे, त्या विद्यार्थ्यांनी ब्राईट फ्युचरला कॉन्टॅक्ट करा, तुमची पर्सनल काउन्सिलिंग करून आणि तुम्हाला वे करून दिला जाईल, तुम्हाला सोल्युशन दिलं जाईल याच्यावरती. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अनेक्षरी एच, याचं तुम्ही गुगलवरती घेऊ शकता किंवा ब्राईट फ्युचरच्या कम्युनिटी ग्रुपला तुम्ही जर मेसेज जर केला, जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपला, तर त्या ग्रुपवरतूनही तुम्ही अनेक्षर एच हे डाऊन घेऊ शकता. त्याचा फॉर्मॅट आहे, सॅम्पल फॉर्मॅट पण देतो आम्ही आणि एक ब्लँक फॉर्मॅट पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. हे झाले 9 मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स. म्हणजे कॅटेगरी ओबीसी असो, एससी असो, एसबीसी असो, त्यानंतर एनटी असो, व्हीजे असो, कुठलीही कॅटेगरी असो, त्या विद्यार्थ्यांना हे 9 डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी असतात, हे सर्वांनी लक्षात घ्या. त्यानंतर मग कॅटेगरी जर तुमची जर असेल ऍडिशनल कॅटेगरी, आता मी कॅटेगरीवरच्या डॉक्युमेंट्स वरती येणार आहे, त्या अगोदर 2 अजून डॉक्युमेंट्स बघून घेऊया. ते म्हणजे एज्युकेशनल गॅप सर्टिफिकेट इफ रिक्वायर्ड. जर विद्यार्थ्यांनी नीट रिपीट केलेली असेल, 2 वर्षापूर्वी त्यांनी नीट दिलेली आहे, 2 वर्षापूर्वी 12वी दिलेली आहे आणि आता नीट एक्झाम देत आहे, 2 वर्षाचं गॅप सर्टिफिकेट तुम्हाला बनवावं लागेल. गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो, ब्लँकही करतो आणि एक फिल केलेला सॅम्पलही आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. तुम्ही ब्राईट फ्युचरचा जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, जो डिस्क्रिप्शन मध्ये, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला हे डिटेल्स मध्ये भेटून जाणार आहे. मायग्रेशन सर्टिफिकेट, जर तुम्ही 11वी एका वेगळ्या कॉलेजमध्ये केली, 12वी एक वेगळ्या कॉलेजमध्ये केली, त्यासाठी मायग्रेशन सर्टिफिकेटही मॅन्डेटरी असतं, हे सर्वांनी लक्षात घ्या. बघा 9 डॉक्युमेंट प्रत्येक कॅटेगरीसाठी मॅन्डेटरी आहे. लागलंच तर मी हे क्लिन करतो परत एकदा. सर्वांनी याचा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका की सर्वांना गोष्ट क्लिअर झाली पाहिजे. हे 9 डॉक्युमेंट सगळ्यात जास्त मॅन्डेटरी आहे. यानंतर जर तुमची ऍडिशनल, बघा हे कोणासाठी आहे, कॉमन डॉक्युमेंट्स प्लस ओपन कॅटेगरी, म्हणजे जर ओपन कॅटेगरीचा जर कॅन्डिडेट असेल त्यासाठी हे 9 डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी आहे काउन्सिलिंग जॉईन करताना, हे सर्वांनी लक्षात घ्या. आता येऊया आपण पुढे. कॅटेगरी नंबर 2,
EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन कॅटेगरी आहे. यासाठी ऍडिशनल काय डॉक्युमेंट्स लागतात ते 9 डॉक्युमेंट मॅन्डेटरी आहे. त्यानंतर एक सर्टिफिकेट लागेल, EWS सर्टिफिकेट मॅन्डेटरी लागणार आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. EWS साठी EWS सर्टिफिकेट मॅन्डेटरी लागणार आहे. 9+1 10 डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. हे ऍडमिशन घेताना पण जेव्हा काउन्सिलिंग जॉईन करायची तेव्हाही लागणार आहे. ऍडमिशन जेव्हा ड्युरिंग कॉलेजला व्हिजिट करणार आहे त्या टाइमालाही लागणार आहे. सो सर्वांनी हे ओरिजिनल प्लस त्याचे सेट्स प्रिंटआउट्स कलर प्रिंटआउटचे सेट 2 काढून ठेवलेले कधी पण बेटर असतात. हे सर्वांनी लक्षात घ्या. त्यानंतर जर तुमची कॅटेगरी ओबीसी, एसबीसी, एससीबीसी कॅटेगरी असेल, 9 डॉक्युमेंट मॅन्डेटरी लागणार आहे. त्या 9 डॉक्युमेंट बरोबर अजून 3 डॉक्युमेंट ऍडिशनल लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी अँड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. बघा, उत्पन्न जर कमी असेल तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आरामशीर निघून जातं. सो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी हिअर. जर तुमची कास्ट सर्टिफिकेट कास्ट जर ही असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मॅन्डेटरी लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सोबत. हे झाले ओबीसी, एसबीसी, एससीबीसी म्हणजे मराठा आरक्षण वगैरे आलेले नवीन, त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी आहेत. आता येऊया नेक्स्ट, व्हीजेएनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी म्हणजे जे एनटी कॅटेगरी मधल्या ज्या सब कॅटेगरीज आहेत त्या सर्वांसाठी कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी असतं. 9 डॉक्युमेंट पहिल्या जे सांगितले कॉमन ते तर आहेच, त्याबरोबर कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी अँड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. या ठिकाणी ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं म्हणजे लागतं. आता येऊया नेक्स्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट कास्ट एससी आणि एसटी. एससी आणि एसटी मध्ये फीज 0 आहे आणि प्लस अजून एक प्लस पॉईंट काय, या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी लागते. बट विद्यार्थ्यांना कुठल्याही म्हणजे जे पॅरेंट्स आहेत त्यांचे जे ही इन्कम असेल, कोणाचं इन्कम 50 लाख रुपये जरी असेल तरी पण त्या विद्यार्थ्यांच्याकडनं त्या पॅरेंट्सकडनं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मागितलं जात नाही. म्हणजे या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी हे 2च डॉक्युमेंट आपल्याला मॅन्डेटरी आहेत. म्हणजे आपल्याला नॉन क्रिमिनलची गरज नाही. यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की विद्यार्थी काय मिस्टेक करतात की विद्यार्थ्यांना समजत नाही की नॉन क्रिमिनल कधी काढायचं किंवा कशा पद्धतीने काढायचं. त्यासाठीच मी हे जे कॅटेगरी वाईज वेगवेगळे डॉक्युमेंट्स घेतले की कोणाला नॉन क्रिमिनल लागणार आहे, कोणाला नॉन क्रिमिनल नाही लागणार आहे, याबद्दल मी प्रॉपर डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हालाही काही अडचण असेल तर मी जर डिस्क्रिप्शन मध्ये जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर नक्की तुम्ही तिथून सॉल्व्ह करू शकता. तसेच ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप त्यांचे पेड काउन्सिलिंगही घेत असतं. जर तुम्हालाही जर पेड काउन्सिलिंग म्हणजे जी पूर्ण तुमची प्रोसिजर आहे, महाराष्ट्र स्टेटची असो किंवा अदर स्टेटची असो किंवा अब्रॉडची असो, कुठलीही पेड काउन्सिलिंग जर घ्यायची असेल तर ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतोय. ऍप्लिकेशन असो, व्हिसा असो, त्यानंतर महाराष्ट्र स्टेटची चॉईस फिलिंग असो, कॉलेज अलॉटमेंट असो, रिपोर्टिंग असो, या सर्वांमध्ये ब्राईट फ्युचर पूर्णपणे हेल्प करतं. सो जर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपला कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन मिळवा आणि तुमची पूर्ण काउन्सिलिंग ब्राईट फ्युचर थ्रू करा. थँक्यू सो मच.